इयत्ता 6वी, विषय गणित, धडा 13, नफा तोटा संकल्पना. मुलांनो, तुम्ही रोजच्या व्यवहारात नफा तोटा हे शब्द ऐकले असतीलच. बरं, मग मला सांगा, नफा म्हणजे काय? नफा म्हणजे फायदा. बरोबर. आणि तोटा म्हणजे काय? तोटा म्हणजे नुकसान. अगदी बरोबर. आपल्याला हे माहीतच आहे की पैसे कमावण्यासाठी लोक वेगवेगळी कामे करतात आणि त्यांना मिळालेल्या पैशातून ते त्यांना हव्या असलेल्या वस्तू विकत घेतात. ग्राहकांना ज्या वस्तू हव्या असतात त्या वस्तू विकण्याचा व्यवसाय दुकानदार करतात. हे दुकानदार घाऊक व्यापाऱ्यांकडून त्या वस्तू मोठ्या प्रमाणात स्वस्त दराने खरेदी करतात आणि ग्राहकांना छापील किमतीच्या दराने त्या वस्तू विकतात. त्यांनी घाऊक व्यापाऱ्यांकडून खरेदी केलेल्या वस्तूंच्या खरेदीची किंमत त्या वस्तूवर असणाऱ्या छापील किमतीपेक्षा कमी असते. शिवाय या वस्तू सुट्या करून विकल्याने त्यांची किंमत दुकानदारास जास्त मिळते. पण कधीकधी असंही होतं की त्याने विकत घेतलेल्या सर्वच वस्तू न विकल्याने शिल्लक राहतात. त्यामुळे त्याने जेवढे पैसे त्या वस्तूंसाठी खर्च केले असतात तेही त्याला पूर्णपणे त्याच्या विक्रीतून मिळत नाहीत. अशा वेळी त्याचं नुकसान होतं. तर अशा प्रकारे जर विक्रीची किंमत ही खरेदीच्या किमतीपेक्षा जास्त असेल तर फायदा होतो आणि त्याला नफा असं म्हणतात. आणि जर विक्रीची किंमत खरेदीच्या किमतीपेक्षा कमी असेल तर नुकसान होतं आणि यालाच तोटा असं म्हणतात. आणि याचंच गणिती रूपात लेखन कसं करतात ते पहा. नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत आणि तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. तुम्हाला नफा तोटा म्हणजे काय हे तर आता समजलंच. चला तर मग हे उदाहरणातून अधिक समजून घेऊया. उदाहरण: सुलोचना काकू भाजी विक्रेत्या आहेत. त्यांनी त्यांच्या दुकानासाठी शिमला मिरची ₹90, कोबी ₹80, गवार ₹60, वांगी ₹50 आणि टोमॅटो ₹70 अशा एकूण ₹350 भाज्या खरेदी केल्या. दिवसभर या भाज्यांची विक्री करून सुलोचना काकूंकडे ₹450 जमा झाले. मग सुलोचना काकूंना नफा झाला की तोटा ते आपण काढूया. पहा मुलांनो, या उदाहरणामध्ये सुलोचना काकूंनी खरेदी केलेली भाजीची एकूण किंमत ₹350, म्हणजेच यातील खरेदी किंमत ही ₹350 आणि सुलोचना काकूंना विक्री करून मिळालेली रक्कम ही ₹450, म्हणजे विक्री किंमत आहे ₹450. मग यामध्ये खरेदी किंमत जास्त आहे की विक्री किंमत? सर, यामध्ये विक्री किंमत जास्त आहे. मग सांगा, जेव्हा विक्री किंमत जास्त असते तेव्हा नफा होतो की तोटा? नफा होतो. अगदी बरोबर. या उदाहरणात विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा जास्त आहे, म्हणून सुलोचना काकूंना भाजी विक्रीच्या व्यवहारात नफा झालाय. हा नफा किती झाला आहे ते आपण पाहूया.